आरोग्य विभागाच्या पत्राला केराची टोपली, सुनगाव ग्रामसेवकाचा विकासाकडे दुर्लक्ष। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पूर्णपणे उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे। पावसामुळे गावात ठिकठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली असून त्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे। मागील 2 वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून धूर फवारणी किंवा तणनाशक फवारणी झाली नाही। हे विशेष धक्कादायक आहे। तालुक्यातील इतर गावांमध्ये ग्रामपंचायतींनी वेळोवेळी आरोग्यविषयक उपाययोजना केल्या असताना सुनगावमध्ये मात्र ग्रामसेवकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांकडेच दुर्लक्ष केले आहे। आरोग्य विभागाने मागील 8 सप्टेंबर रोजी सुनगाव ग्रामपंचायतीला तातडीने उपाययोजना करण्याचे पत्र दिले होते, परंतु 3-4 दिवस उलटूनही ग्रामसेवकांकडून कोणतीही हालचाल झाली नाही। थेट पत्रालाच केराची टोपली दाखवली गेल्याचे उघड झाले आहे। गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, धूर फवारणी यांसारख्या मूलभूत आरोग्य सुविधा न पुरविणे ही गंभीर बाब असून ग्रामसेवकांचा गावाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार। सुनगावात गेल्या 15 दिवसापासून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे। पाऊस चालू असताना जिथं नाही तिथं प्रत्येक ठिकाणी डबरं थांबलेले आहेत। डबरं थांबल्यामुळे त्या डबऱ्यावर सगळं मच्छर थांबलेले, मच्छर झाले, चिलटे झाले। त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन मच्छरासाठी काही उपाययोजना करण्यासाठी सांगितलेले आहेत, परंतु ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली नाही। त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना विचारपूस करावी किंवा त्यांच्यावर जे काही ती कार्यवाही करावी।